कारण वीज वितरण कंपनीला अर्ज करून सुद्धा घरी लाईनचा प्रॉब्लेम काढण्याकरता व बघण्यासाठी कंप्लेंट देऊन सुद्धा घरी कोणी येत नाही व आता चक्क सार्वजनिक ठिकाणच्या लाईनच्या पुलावर एका डब्यामध्ये मीटर लावण्याचे काम सुरू आहे व मीटर जास्त प्रमाणात फिरतच राहिले व बिल जास्त आले तर याला जबाबदार कोण राहील? लाईनच्या बाबतीत अनेक समस्या गावामध्ये आहे, मात्र याकडे विद्युत कार्यालयामार्फत दुर्लक्ष नेहमी होत असतं। आता चक्क मीटर सार्वजनिक खांबांवर एका पेटीमध्ये लावण्याचं काम सुरू आहे। त्या पेटीमध्ये परिसरातील एकूण 12 मीटर लागणार आहेत। पेटीच्या आत मीटर शॉर्ट सर्किट झालं किंवा बंद पडलं तर जाऊन बघणार कोण? यात मात्र ग्राहकाचे खूप मोठे नुकसान होणार आहे, कारण मीटर बंद पडले तर तिथे जाऊन बघण्याचं कुणाला सुचतं? तसेच मीटर नवीन बदलून तरी कोण देणार? मात्र हे सर्व न समजणारेच अल्लीपूरवासी मागणी करीत आहे की त्या सार्वजनिक खांबांवर पेटीमध्ये मीटर न लावावे, तसेच मीटर राहू द्यावी, अशीच मागणी नागरिक करत आहे। याबाबत विद्युत अभियंता विनोद नरड यांना विचारले असता त्यांनी सांगितलंय की वरिष्ठांच्या आदेशानुसार गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी खांबावर पेटी लावून तिथे घरातले मीटर काढून सार्वजनिक खांबांवर मीटर लावण्याचे काम सुरू आहे। महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळजी रिपोर्ट, वर्धा।